हा, अरे मया ऐक ना, काही काही होतंय का मॅनेज पैशाचं? अरे हा, ते सागरकडून होत होते मॅनेज. अरे पण अचानक त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, त्यांना ऍडमिट केलंय आता. आता कुठून करू ना अरेंज काहीच कळत नाही रे भाई. हो का? नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. हा पण तू टेन्शन घेऊ नको, आमचे प्रयत्न चालू आहेत भाई, होणार सगळं नीट. आपल्याला पण लागणार होतं ना. हो म्हणजे लागणार तर होते, पण नाही तू सागरला दिलेस ते बरं केलं, म्हणजे त्याला जास्त गरज आहे. मी पण करतोच सागरला फोन. आणि ते पैशांचं माझ्या ते बघतो, मी काहीतरी करेन काहीतरी. बरं ठीक आहे, आम्ही पण बघतो काय होतंय का. हा, कळव आम्हाला काय ते. ठीक आहे, कळवतो मी, बघतो काहीतरी. सिद्धू, ठीक आहे. 2 लाख रुपये. हे आनंदीच्या बोर्डिंगची स्कूलची फी भरण्यासाठी तुला उपयोगी पडतील आणि यातून थोडे पैसे उरतील. त्यात तुला तिच्या वह्या पुस्तकांसाठी किंवा आणखी काही आणायचं असेल तर ते वापरायला उपयोगी पडतील. हे तू खरंच हे पैसे आनंदीसाठी आणलेस? हो, मला असं वाटतं की आपल्या वादात उगाच आनंदीचं शिक्षण बंद पडू नये. आई, आई तुला माहिती आहे, तू खूप ग्रेट आहेस. म्हणजे मला माहिती होतं की तू 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 बाकीच्यांसारखी नाहीच आहेस. तू तू तुझा रंग दाखवतो दिसतोय तो खूप बरोबरचा होता. आणि आतून आतून तुला खरंच आनंदीसाठी काहीतरी वाटत होतं, तिची काळजी होती. हो ना, म्हणूनच तू आणलेस ना पैसे. हं? आई, मला माफ कर सिद्धू, मी खोटं बोलते तुझ्याशी. पण राजा हे तुझ्यासाठीच चाललंय रे. आनंदी तुम्हा दोघांपासून दूर गेली तरच तुमचा संसार सुरू होईल. आनंदीपेक्षा मला तुझ्या मुलांची आजी व्हायला जास्त आवडणार आहे सिद्धू. जावई बापू, तुम्ही इथे काम करताय आणि मी तिकडे बाहेर आराम करते. मला बाई नाही पटत आहे. मी मदत करू का तुम्हाला? आहा, सॉरी आई, माझ्याकडे तुमच्यासाठी काही काम नाही. वाईटच आहे बाई माझा जावई, ऐकतच नाही सासूचं. जावई बापू, एक सांगायचं होतं. म्हणजे गरोदरपणात ना जिन्यांची चढ उतर जास्त करू नये. आपल्या जान्हवीची खोली वर आहे ना, 3 महिने काळजी घ्यायची असते. हो, मी पण हे वाचलं होतं. आपल्याला तिच्या राहण्याची व्यवस्था खालच्या खोलीत करता येईल का? परफेक्ट. आई, तुमचा जावई वाईट असला ना तरी माझी सासू खूप हुशार आहे. पण आई, तुम्हाला वरची रूम चालेल ना? हो हो, काहीच हरकत नाही. अगदी. जावई बापू, एक बोलायचं होतं, चालेल का? आई, तुम्ही प्लीज सारखं सारखं परमिशन मागू नका. हक्काने बोला ना प्लीज. काय आहे ना, गरोदरपणात ना वरचेवर भूक लागते आणि काहीतरी पौष्टिक खाल्लं तर बरं, नाही का? तेव्हा मला ना आपल्या जान्हवीसाठी काही लाडू बनवायचे होते, फोडणीच्या लाह्या करायच्या होत्या. चालेल का? एकच मिनिट.
काय आहे? अगो बाई, जावई बापू, तुम्ही आधीच सुखामेवा आणलाय. मी आता हेच सगळं आणणार होते, पौष्टिक लाडूच करायचे होते. थँक्स टू इंटरनेट आई. मी एक एक गोष्ट वाचून रिसर्च केलेला आहे. कमालच आहे. एखाद्या बाईच्या बाळणपणात तिची इतकी काळजी घेणारा पुरुष दुर्मिळच. खरंच आहे, मी आमच्या बाळासाठी खूप एक्सायटेड आहे. जानूच्या या जर्नीमध्ये मला प्रत्येक क्षण तिच्या सोबत जगायचा आहे. तिला कसलीही कमी पडू द्यायची नाहीये. आमची जान्हवी खरंच खूप नशीबवान आहे. तिला तुमच्यासारखा नवरा लाभला. हे ठेवूया, हे सगळं लागणार आहे मला. बरं, आता हे लाडू तर मी बनवणार. हा होय. सिद्धिराज, काय झालं? झाली का पैशांची सोय? तुमचा चेहरा असा का पडलाय? मॅडम, हो मगाशी तुमच्या खोलीत आलो होतो ना, तर तुमचा फोन वाजला, तर तुम्ही उचलला. तर आनंदीच्या बोर्डिंग स्कूलच्या मॅडमचा कॉल होता. काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की असा आनंदीचा फी भरायचा लास्ट डे होता. काय? पण आपल्याला तर त्यांनी वेगळी तारीख सांगितली होती. अहो हो, पण लोकांनी म्हणजे बाकीच्या लोकांनी पटापट पैसे भरले ना, तर त्यामुळे आता फक्त एकच सीट उरली. आणि ते पण आपण लवकरात लवकर पैसे भरले नाही तर दुसरं कोणतरी पैसे भरेल आणि ती पण सीट जाईल. हो, काय बोलताय तुम्ही सिद्धिराज? नाही नाही नाही, माझी मुलगी शाळेत जायलाच हवी. हे बघा, मी एक काम करते. काय सिद्धिराज, हे बघा, मी आई बांगडा काढते. या बांगड्या घेऊन तुम्ही विका. आणि माझ्याकडे अजूनही काही दागिने आहेत. आपण सगळे दागिने विकूया आणि आनंदींची ऍडमिशन करूया. हे बघा, शिक्षण हाच खरा माणसाचा दागिना असतो. माझ्या मुलीची ऍडमिशन अडलेली असताना मी असे दागिने घालून कसं काय मिरवू? प्लीज ऐका माझं. मॅडम ऐका ना माझा. हे काय झालं? करायला गेलो एक आणि झालं वेगळंच. अच्छा मॅडम, मी आधीच सॉरी बोलतो तुम्हाला. म्हणजे कदाचित आता मी जे काय बोलणार त्यानंतर तुम्ही मला माराल, रागवाल, पण मी मस्करी केली तुमची. म्हणजे जो आनंदीच्या बोर्डिंग स्कूलमधून कॉल आला होता ना, म्हणजे असा कुठला कॉल आलाच नव्हता. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं होतं की पैसे अरेंज झालेत. चांगली बातमी. तुम्ही चिडताय का आता? सॉरी, गंमत करत होतो. काय?